महाराष्ट्रामध्ये सर्वांना अचंबित करणारा विधानसभेचा निकाल लागला आहे आणि हा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकंदरच निवडणूक प्रक्रियेवरती आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये EVMमध्ये छेडछाड केल्याचा आरोप होत आहे. तसेच EVM मशीन हॅक केल्याचा देखील आरोप केला जात आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांच्या पराभूत उमेदवारांची जेव्हा त्या पक्षांची चिंतन बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांनी प्रामुख्याने EVMमध्ये गडबडी झाली असल्याचा आरोप केला. त्यामुळे EVM घोटाळ्याच्या विरोधात व्यापक लढाई लढण्यावर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये म्हणावा तसा ताळमेळ बघायला मिळाला नाही. याची अनेक उदाहरणे आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतील. अगदी जागा वाटपापासून ते प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत असो किंवा अगदी मतदान होईपर्यंत तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची अनेक उदाहरणे आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या पक्षाकडून लढण्यासाठी सत्यजित सिंग पाटणकर हे इच्छुक होते. सत्यजित पाटणकर हे या मतदारसंघातील तसे प्रबळ दावेदार होते. पाटणकर यांची या मतदारसंघामध्ये संस्थात्मक आणि संघटनात्मक ताकद चांगली आहे. परंतु या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने चर्चेच्या अगोदरच परस्पर उमेदवार जाहीर केला. तर रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी अपक्ष उमेदवाराचाच प्रचार केला. सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांचा प्रचार करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांचाच प्रचार केला होता. तर अगदी मतदानाच्या दिवशी सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाऐवजी आपला पाठिंबा अपक्ष उमेदवाराला आहे हे जाहीर केले होते. आता निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही हे दिसून येते. परंतु एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे या विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना धक्का देणारा असाच निकाल आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे EVMच्या विरोधात तीव्र लढा देण्याची भाषा बोलू लागले आहेत. महाराष्ट्रातील निकालाचा संदर्भ देत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी EVMच्या विरोधात एक देश स्तरावरती व्यापक आंदोलन उभारणार असल्याचं जाहीर केलं आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा देशभरती राबवली होती, त्याच धर्तीवरती EVMच्या विरोधात व्यापक लढाई, व्यापक जनआंदोलन उभारणार आहे असं मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या चिंतन बैठकीमध्ये पक्षाकडून पराभूत उमेदवारांना फेरमतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात यावा अशी सूचना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीमध्ये EVMच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा आदेश पक्षातील नेतृत्वाने दिला आहे. त्याचबरोबर या पुराव्यांच्या आधारे कोर्टामध्ये न्यायालयीन लढा उभारण्यासाठी एक वकिलांची टीम गठीत केली जाणार आहे असं देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची बैठक झाल्यानंतर त्यातून निघालेला एक समान धागा म्हणजे आता महाविकास आघाडीतील जे उमेदवार पराभूत झाले आहेत ते उमेदवार EVMमध्ये झालेलं मतदान आणि VVPATमध्ये जमा झालेल्या मतदान पावत्या यांचं कुठंतर क्रॉस चेकिंग करून ते व्हेरीफाय करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहेत. काहींनी तसे अर्ज केले आहेत आणि निवडणूक आयोगाने फेर तपासणीसाठी त्यांना परवानगी देखील दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मते पडलेले पहिल्या 3 क्रमांकाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार फेरमतमोजणीसाठी अर्ज करू शकतात. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेमध्ये जेवढे EVM मशीन वापरले आहेत त्या मशीनच्या 5% मशीनची फेरतपासणी केली जाते. प्रत्येक एका EVM युनिटच्या फेरतपासणीसाठी त्या उमेदवाराला 40,000 + 18% GST एवढी रक्कम भरावी लागणार आहे.
व्हीव्हीपॅटच्या आधारे फेरमतमोजणीची प्रक्रिया या 45 दिवसामध्ये पार पाडणं हे निवडणूक आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जेव्हा व्हीव्हीपॅटच्या आधारे EVM मशीनची फेरतपासणी केली जाईल, त्या आधारे काही गोष्टी स्पष्ट होतील. या प्रक्रियेतील एक प्लस पॉईंट म्हणजे जो पराभूत उमेदवार आहे तो उमेदवार स्वतः कोणतं मशीन चेक करायचं याची चॉईस करू शकतो. त्यामुळे लवकरच EVM संदर्भात काही ते सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. EVM घोटाळ्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जी एकजूट निर्माण झाली आहे, ती एकजूट महाविकास आघाडीसाठी आणि महाराष्ट्रासाठी देखील दिलासादायक आहे. आता महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते आणि त्यातून काय साध्य होईल हे आगामी काळातच आपल्याला समजून येईल. तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.